नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. जिथे आजच्या 3 महत्त्वाच्या बातम्या. यात कर्नाटकला मिळाला धनाढ्य मुख्यमंत्री, डी.के. शिवकुमारांकडे 1400 कोटींची मालमत्ता. कोल्हापूरच्या कलापुरीचा जगभर डंका. द कोल्हापुरी पुस्तकाला 11 आंतरराष्ट्रीय पुरस्कार. थेट ब्लॅक एलिफंटवर कोरले नाव. पुण्याचे दारूकांड. पैशापायी विषारी साखळीच्या तोंडी 13 जणांचा बळी. या बातम्यांमागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा धांडोळा घेतलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही, तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. पहिली बातमी आहे, कर्नाटकाला मिळाला धनाढ्य मुख्यमंत्री, डी.के. शिवकुमारांकडे 1400 कोटींची मालमत्ता. कर्नाटकच्या राजकारणात अखेर बहुप्रतीक्षित नेतृत्व बदलाचा क्षण आला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर आता राज्याची धुरा काँग्रेसचे संकटमोचक आणि प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांच्याकडे जाणे जवळपास निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि के.सी. वेणुगोपाळ यांच्यासोबत मॅरेथॉन बैठका पार पडल्या. सिद्धरामय्या यांनी राहुल गांधींचे आभार मानले असून शिवकुमार यांनीही सिद्धरामय्या यांच्यासाठी एक भावूक पोस्ट लिहित संघर्षातून उभा राहिलेला नेता असा त्यांचा गौरव केला आहे. या सत्तांतरासोबतच कर्नाटकच्या राजकारणात 2 महत्वाचे मुद्दे सध्या देशभरात चर्चेचा विषय बनलेत. पहिला विषय धनाढ्य मुख्यमंत्री म्हणून डी.के. शिवकुमार यांची संपत्ती. डी.के. शिवकुमार हे केवळ त्यांच्या राजकीय कौशल्यासाठीच नाही, तर त्यांच्या अफाट संपत्तीमुळेही देशात ओळखले जातात. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती 1400 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ते देशातील सर्वात श्रीमंत नेत्यांपैकी एक आहेत. दुसरी चर्चा होतीये लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या रूपाने पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांची मागणीची आहे. दिल्लीत सत्ता स्थापनेची चर्चा सुरू असताना सोशल मीडियावर कर्नाटकच्या महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना उपमुख्यमंत्री करण्याची जोरदार मोहीम सुरू झाली आहे. त्यांना राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून संधी मिळावी असे पोस्टर्स व्हायरल होत आहेत. हेब्बाळकर या लिंगायत समाजातील एक खंबीर आणि तळागाळातील नेत्या मानल्या जातात. शिवकुमार मुख्यमंत्री झाल्यास जाती आणि जेंडर समतोल साधण्यासाठी हायकमांड त्यांच्या नावाचा विचार करू शकते अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पुढील बातमी आहे, कोल्हापूरच्या कलापुरीचा जगभर डंका. द कोल्हापुरी पुस्तकाला 11 आंतरराष्ट्रीय पुरस्कार. थेट ब्लॅक एलिफंटवर कोरले नाव. कोल्हापूरची शान असलेल्या कोल्हापुरी चपलेचा 1000 वर्षांचा सांस्कृतिक वारसा जगासमोर आणणाऱ्या द कोल्हापुरी या पुस्तकाने जागतिक स्तरावर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे पार पडलेल्या भव्य समारंभात या पुस्तकाला जाहिरात क्षेत्रातील अत्यंत मानाचे 11 क्युरियस क्रिएटिव्ह अवॉर्ड्स मिळाले आहेत. यामध्ये सर्वोच्च समजला जाणारा ब्लॅक एलिफंट पुरस्कार पटकावून कोल्हापूरच्या वैभवात मानाचा तुरा रोवला आहे. कलापुरीचे संस्थापक श्रीधर वैद्य, अर्पणा चव्हाण आणि आतिश चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. मिलान फॅशन वीक 2025 मध्ये प्राडा या आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रँडने कोल्हापुरी चपलेशी मिळत्या जुळत्या चपला प्रदर्शित केल्या होत्या. मात्र त्याचे श्रेय मूळ कारागिरांना दिले नव्हते. याचा केवळ निषेध न करता GI मार्क असणाऱ्या कोल्हापूरच्या कलापुरी स्टार्टअपने VML या जागतिक मीडिया एजन्सीच्या मदतीने द कोल्हापुरी हे हस्तलिखित पुस्तक तयार केले. कल्पेश पाटणकर, स्नेहा चव्हाण यांच्या सहकार्याने साकारलेल्या या पुस्तकाने आंतरराष्ट्रीय पातळीवर क्लिओ अवॉर्ड्स, D&AD वुड पेन्सिल आणि एम्बीज अवॉर्ड्स देखील पटकावले आहेत. या दिमागदार सोहळ्याला प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी, क्युरियसचे राजेश केजरीवाल, VMLच्या CEO बबिता बरुआ उपस्थित होत्या. तर प्रसिद्ध दिग्दर्शिका गौरी शिंदे आणि हर्षद राजाध्यक्ष यांनी ज्युरी म्हणून काम पाहिले. अपर्णा आणि आतिश चव्हाण यांनी सुरू केलेल्या कलापुरी या स्टार्टअपने मोरेवाडी, येळगुड आणि सोनी येथील केंद्रांच्या माध्यमातून 500हून अधिक ग्रामीण महिलांना मोफत प्रशिक्षण देऊन घर बसल्या शाश्वत रोजगार उपलब्ध करून दिला आहे. हा जागतिक सन्मान आम्ही कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या सर्व कष्टकरी कारागिरांना आणि कोल्हापूरच्या जनतेला समर्पित करतो अशी भावना आतिश चव्हाण यांनी व्यक्त केली. पुढील बातमी आहे, पुण्याचे दारूकांड. पैशापायी विषारी साखळीच्या तोंडी 13 जणांचा बळी. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारू प्रकरणाने आता भीषण वळण घेतले आहे.
अधिक नफ्याच्या हव्यासापोटी पुण्याच्या ग्रामीण भागातून सुरू झालेला हा विषारी खेळ आता 13 जणांच्या जीवावर बेतला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत याला हत्या संबोधले असून संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करण्याचे कडक आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार उरळी कांचन मधील राधेश्याम प्रजापती मुंबईहून इथेनॉल आणून विनापरवाना दारू तयार करत असे. आरोपी योगेश वानखेडेने या दारूत अधिक नफ्यासाठी मिथेनॉल मिसळले, ज्यामुळे ती विषारी बनली. वानखेडेने हे विष पिंपरीच्या फुगेवाडीतील कर्नल सिंह विरखा आणि गुरमीत सिंह विरखा या बापलेकांच्या गुत्त्यासह खडकी, वडारवाडी आणि हडपसर मधील अड्ड्यांवर सप्लाय केलेत. या दारूमुळे आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून स्थानिक पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर तीव्र संताप व्यक्त होत आहे. देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे की पुणे पोलीस आयुक्तांशी चर्चा झाली असून 8 जणांना अटक केली आहे. मिथेनॉलची ही साखळी शोधून सर्व आरोपींवर हत्येचा गुन्हा आणि कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.